तर फ्लटर शिकण्यासाठी तुम्हाला पहिली 2 सॉफ्टवेअर घेतली पाहिजेत, 2 गोष्टी डाउनलोड केल्या पाहिजेत. पहिलं म्हणजे अँड्रॉइड स्टुडिओ, हा एक IDE आहे. त्याला अल्टरनेटिव्ह म्हणून VS कोड वापरू शकता किंवा इतर IDE इक्लिप्स वगैरे पण वापरू शकता. आणि दुसरी म्हणजे फ्लटर SDK तुम्हाला डाउनलोड केली पाहिजे. SDK म्हणजे काय असतं? सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट. एक झिप फाईल येते, ती तुम्ही एक्स्ट्रॅक्ट करायची, ज्याच्यामध्ये फ्लटर डेव्हलपमेंट करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागणार त्या सगळ्या एकत्रितपणे करून याच्यामध्ये ठेवलेल्या असतात. मग हा अँड्रॉइड स्टुडिओ कुठून डाउनलोड केला आणि ही SDK कुठून डाउनलोड केली ती तुम्हाला सांगतो. जर तुम्ही इथे टाकलं अँड्रॉइड स्टुडिओ गुगलवर आणि इथे developers.android.com या वेबसाईटवर गेलात तर तुम्हाला डाउनलोड अँड्रॉइड स्टुडिओ हे नाव दिसते. इथे ऑटर म्हणजे काय आहे? हे त्या व्हर्जनचं नाव. हे चेंज होऊ शकतं, जसे अपडेटेड व्हर्जन होतात तसं हे पुढचं चेंज होणार, पण हे अँड्रॉइड स्टुडिओ नाव तेच असणार. मग याला क्लिक करायचं आणि याच्या खाली चेकबॉक्स असणार एक, त्याला चेक करायचं आणि इथे डाउनलोड बटनला क्लिक करायचं. मग अँड्रॉइड स्टुडिओ डाउनलोड होणार आणि मग तो इन्स्टॉल करायचा, ओपन करायचा, नेक्स्ट 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 करत जायचं. आणि इन्स्टॉल करताना इंटरनेट कनेक्ट असलं पाहिजे. काही गोष्टी तो डाउनलोड करतो त्यासाठी इंटरनेट कनेक्ट असलं पाहिजे. ते झालं की दुसरं मला काय करायचं आहे? फ्लटर SDK डाउनलोड करायची आहे. मग इथे मी काय टाकतो? फ्लटर डाउनलोड. मग इथे इन्स्टॉल फ्लटर म्हणून आहे बघा, याच्यावरती क्लिक करतो आणि खाली आल्यानंतर इन्स्टॉल मॅन्युअलीवर जायचं. VS कोड आपण जर एडिटर वापरत असू तर इथे जायचं. सध्या आपण अँड्रॉइड स्टुडिओ वापरतो, मग इथे इन्स्टॉल मॅन्युअलीवर जातो आणि खाली आल्यानंतर कुठल्या ऑपरेटिंग सिस्टीमवरती मी डेव्हलपमेंट करणार आहे तर विंडोजवरती करणार आहे. विंडोजवर क्लिक केल्यानंतर खाली यायचं आणि इथे इन्स्टॉल अँड सेटअप फ्लटरमध्ये इथे फ्लटर विंडोजची इथे झिप फाईल मिळते डाउनलोड करायची, तर इथे मी क्लिक करणार, मग ती फाईल डाउनलोड होणार. कळलं? अशा प्रकारे या 2 फाईल डाउनलोड झालेल्या आहेत. ओके. आता ही जी फाईल आहे फ्लटर SDK ती मी एक्स्ट्रॅक्ट करतो, एका फोल्डरमध्ये एक्स्ट्रॅक्ट करतो. आता हा फोल्डर आला, एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर हा फोल्डर मिळाला. मग ही काय आहे? यात महत्त्वाच्या फाईल्स आहेत, यांच्या आधारावरती आपण फ्लटर कोडिंग करणार. मग याच्यामधला हा जो कोड आहे तो मी कट करतो आणि कुठेतरी पेस्ट करून ठेवतो सुरक्षित ठिकाणी. डाउनलोड्समधून कोणतरी डिलीट करू शकतो ना. डॉक्युमेंट्समध्ये जायचं आणि इकडे एक फोल्डर बनवा फ्लटर SDK म्हणून आणि त्याच्यातच ठेवा ते. फ्लटर SDK या नावाचा फोल्डर बनवला आणि त्याच्या आतमध्ये मी तो फोल्डर पेस्ट केला. ओके, एवढं कळलं? आता डाउनलोड्समधून डिलीट करून टाकला तरी चालता, उगाच ती 1.5 GB फाईल कशाला ठेवा. आता अँड्रॉइड स्टुडिओ इन्स्टॉल करणार. अँड्रॉइड स्टुडिओ कसा? ओपन करायचा, नेक्स्ट 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 करत जायचा, इन्स्टॉल करायचा. मग जेव्हा तुमचा अँड्रॉइड स्टुडिओ इन्स्टॉल होणार तेव्हा तुम्ही इथून ही सुद्धा फाईल डिलीट करून टाकली तरी चालेल डाउनलोड्समधून. मग इकडे मी अँड्रॉइड स्टुडिओ ऑलरेडी इन्स्टॉल केलेला आहे, तो ओपन करतो. मग इथे डार्क मोड आहे, तर तुम्हाला व्यवस्थित तिथे दिसलं पाहिजे म्हणून मी इथे लाईट मोड करतो. तर जेव्हा तुम्ही अँड्रॉइड स्टुडिओ फर्स्ट टाइम ओपन करता तेव्हा इथे न्यू प्रोजेक्ट, ओपन आणि क्लोन रिपॉझिटरी येते. मग इथे न्यू प्रोजेक्ट आहे, पण हा न्यू प्रोजेक्ट कसला आहे? तर अँड्रॉइडचा आहे, फ्लटरचा नाही. अँड्रॉइडचा प्रोजेक्ट फक्त अँड्रॉइडवरती चालणार, पण फ्लटरचा प्रोजेक्ट आहे तो
अँड्रॉइडवरती चालू शकतो, iOS-वरती चालू शकतो, विंडोजवरती चालू शकतो, मॅकिंटॉशवरती चालू शकतो, लिनक्सवरती चालू शकतो, ॲज अ वेबसाईट पण बनवू शकते. मग इथे ऑप्शन त्याने दाखवला पाहिजे, फ्लटरचा प्रोजेक्ट क्रिएट करायचा. फ्लटरचा प्रोजेक्ट क्रिएट करायचा ऑप्शन त्याने दाखवला पाहिजे. तर त्याच्यासाठी तुम्हाला इथे प्लगिन्स डाउनलोड करावे लागतील काही. ते कुठून जायचं? इथून जायचं. हा फक्त सुरुवातीचा सेटअप आहे. फर्स्ट टाइम जेव्हा करतो तेव्हाच हे करावं लागतं. मग प्लगिन्समध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला फ्लटर दिसेल. नाही दिसलं तर वरती सर्च करायचं, सर्च बॉक्स आहे त्यामध्ये. मग इथे फ्लटरच्या समोरचं जे इन्स्टॉल बटन आहे त्याला मी क्लिक केलं. मग फ्लटर या फ्रेमवर्कसाठी वापरली जाणारी प्रोग्रामिंग लँग्वेज कुठली? तर डार्ट आहे. मग त्याच्यामुळे मी इथे डार्ट सर्च करणार आणि डार्ट समोरच्या इन्स्टॉल बटनला क्लिक करणार. मग डार्ट पण झाली आणि फ्लटर पण झालं. मग ते इन्स्टॉल झाल्यानंतर इथे दाखवतं रिस्टार्ट IDE, म्हणजे अँड्रॉइड स्टुडिओ रिस्टार्ट करा असं म्हणतंय. तर आपण करूया. मग आता बघा इथे काय आला? नुसता न्यू प्रोजेक्ट नाही तर काय आला? न्यू फ्लटर प्रोजेक्ट. कळलं? मग नेहमी तुमचा फ्लटरचा प्रोजेक्ट करताना इथे क्लिक करायचं, न्यू फ्लटर प्रोजेक्ट. आणि इथे जावाचा प्रोजेक्ट क्रिएट न करता इथे खाली जायचं फ्लटरवरती. कळलं ना? बरेच जण ही स्टेप विसरतात. कुठे जायचं? फ्लटरवरती. आणि तो काय म्हणतो? SDKचा पाथ द्या. म्हणजे तुम्ही जी काय फ्लटर SDK डाउनलोड केलेली आहे ती कुठे ठेवली आहे त्याचा पाथ द्या. मग ती आपण कुठे ठेवलेली? डॉक्युमेंट्स फोल्डरमध्ये. मग इथून मी तो डॉक्युमेंट्स फोल्डर निवडणार. हे फक्त फर्स्ट टाइम करावं लागतं. डॉक्युमेंट्समध्ये कुठला फोल्डर होता? फ्लटर SDK. फ्लटर SDK मधला फ्लटर फोल्डर. कळलं ना? हा फक्त पाथ त्याला द्यावा लागतो. इथे सिलेक्ट फोल्डर करतो. झालं की नेक्स्ट करतो. पुढच्या वेळेला तुम्ही प्रोजेक्ट क्रिएट करणार तेव्हा हे ॲटोमॅटिक येणार इथे. कळलं? फर्स्ट टाइम फक्त हे करावं लागतं. नेक्स्ट करतो आणि इथे प्रोजेक्टचं नाव देतो. प्रोजेक्टला नाव काय देतो? माय ॲप असं नाव देतो. काय नाव दिलं? माय ॲप. त्याच्यानंतर प्रोजेक्टचं लोकेशन कुठे सेव्ह झाला पाहिजे ते लोकेशन तुम्ही इथून सेट करू शकता. तुमचा प्रोजेक्ट कुठे सेव्ह झाला पाहिजे ते. त्याच्यानंतर त्याचं डिस्क्रिप्शन काय द्यायचं असेल ते इथे देऊ शकता. त्यानंतर तुम्ही ॲज अ काय बनवताय? ॲप बनवताय, प्लगइन बनवताय, पॅकेज बनवताय, मॉड्यूल बनवताय की काय? पॅकेज मॉड्यूल म्हणजे काय? तुम्हाला पायथॉनमध्ये शिकवलेलं आहे ते इथून स्पेसिफाय करायचं. सध्या आपण काय बनवतोय? ॲप बनवतोय. तुमची सगळी प्रॅक्टिकल आहे ती ॲप्लिकेशनच बनवायची आहेत. ऑर्गनायझेशन, तुमच्या कंपनीचं नाव इथे स्पेसिफाय करू शकता. म्हणजे तुमचे ॲप्लिकेशन जेव्हा कस्टमरच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल होणार तेव्हा त्याच्या फोनमध्ये अँड्रॉइड नावाचा फोल्डर आहे, त्याच्यामध्ये डेटा नावाचा फोल्डर असतो. त्या डेटा नावाच्या फोल्डरमध्ये या नावाचा फोल्डर बनणार आणि त्या फोल्डरमध्ये तुमचे ॲप्लिकेशन इन्स्टॉल होणार. कळलं? आणि इथे जेव्हा हे ॲप्लिकेशन अँड्रॉइडमध्ये कन्वर्ट होणार तेव्हा त्यांनी कॉटलिन लँग्वेज वापरू दे की जावा वापरू देत हे तुम्ही इथून स्पेसिफाय करू शकता. जावा तर जावा, कॉटलिन तर कॉटलिन, जे काय असेल ते. कळलं? समजा मी इथे काय केली? जावा केली. आणि हे ॲप्लिकेशन या 6 प्लॅटफॉर्मपैकी कुठल्या प्लॅटफॉर्मवर चाललं पाहिजे? जितके प्लॅटफॉर्म तुम्ही जास्त सिलेक्ट करणार तेवढे ॲप्लिकेशन रन व्हायला जास्त वेळ लागणार. मग आपण काय करूया? सध्या अँड्रॉइड आणि वेब हे दोनच ऑप्शन सिलेक्ट करूया. म्हणजे तुम्हाला ॲज अ वेबसाईट म्हणून दाखवतो आणि तेच तुम्हाला ॲप्लिकेशन अँड्रॉइडचं ॲप म्हणून दाखवतो. कळलं? हे दोन सिलेक्ट करूया आणि इथे क्रिएट बटनला क्लिक करूया. मग फर्स्ट टाइम आपण करतो तो म्हणतो की या नावाचा फोल्डर एक्झिस्ट करत नाही, क्रिएट करू का? तो होय, कर क्रिएट असं म्हटलं. मग आता हे ॲप्लिकेशन ओपन झालं पाहिजे पण अजून झालेलं नाही. हा काहीतरी त्यांचा अँड्रॉइड स्टुडिओचा त्यावेळेचा काहीतरी बग असेल. पण जेव्हा परत एकदा आपण करायला जातो तेव्हा होतं. हे बघा अशी लाईन आली, क्रिएटिंग फ्लटर प्रोजेक्ट, आणि हा प्रोग्रेस बार दिसला की समजायचा क्रिएट होत आहे. मग तिथे काही ढवळायला जायचं नाही, त्याला आपलं काम करू द्यायचं. फर्स्ट टाइम आपण अँड्रॉइड स्टुडिओ ओपन करतोय त्याच्यामुळे जरासा वेळ घेणार, पण नेक्स्ट प्रॅक्टिकलला तुम्ही याल तेव्हा पटापट सगळं ओपन होणार.
आता इथे अँड्रॉइड स्टुडिओ ओपन झालेला आहे. मग याला पहिलं आधी मॅक्झिमाइज करायचं म्हणजे सगळे ऑप्शन तुम्हाला शिस्तीत दिसतील. तर इथे काय आहे, डाव्या बाजूला एक पॅनल आहे आणि इथे एक मोठं मध्येच पॅनल आहे. असलं जर काही बॉक्स आला तर अलाव ॲक्सेस करायचं. मग हे डाव्या बाजूला पॅनल आहे ते काय दर्शवतं, प्रोजेक्टचं स्ट्रक्चर. मग तुम्ही जे काही कोडिंग करणार ते कशामध्ये करणार, या लिब नावाच्या फोल्डरमध्ये. लिब स्टँड्स फॉर लायब्ररी. ओके, लिब नावाच्या फोल्डरमध्ये करणार. मग तुम्ही ॲप्लिकेशनचा जो काही कोड लिहिणार डार्ट प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये, तो ज्या फाईलमध्ये लिहिणार त्या फाईलचं एक्सटेन्शन काय असणार, .dart. काय असणार, .dart. मग त्याचं रूपांतर जेव्हा अँड्रॉइड ॲपमध्ये होणार तेव्हा अँड्रॉइडचा जावामधून कोड इथे ॲटोमॅटिक जनरेट होणार, जावा किंवा कॉटलिनमधून या फोल्डरमध्ये ॲटोमॅटिक जनरेट होणार, अँड्रॉइड ॲप बनणार इकडे. कळलं. आणि त्याची वेबसाईट बनणार या फोल्डरमध्ये, वेब नावाच्या फोल्डरमध्ये. कळलं. जर तुम्ही आयफोनचा iOS किंवा विंडोज, मॅकिंटॉश, लिनक्स हे जर ऑप्शन सिलेक्ट केलं असतं तर त्या प्लॅटफॉर्मसाठी इथे फोल्डर बनले असते, पण आउटपुट जनरेट व्हायला वेळ लागला असता. कळलं ना. म्हणून आपण फक्त 2 प्लॅटफॉर्म सिलेक्ट केले, अँड्रॉइड आणि वेब. मग आधी मी तुम्हाला काय करतो, हा जो प्रोजेक्ट आहे तो वेबवरती रन करून दाखवतो, ब्राउझरवरती रन करून दाखवतो. कसा रन करणार, तर हा बाय डिफॉल्ट एक प्रोजेक्ट आलेला आहे त्यांनी बनवून दिलेला तुम्हाला टेस्टिंग करण्यासाठी. मग इथे डिव्हाइस निवडायचं, तुम्हाला कुठे हा रन करायचा आहे तर क्रोमवर करायचा आहे. आणि इथे रन बटनला क्लिक करायचं. असं जर काय आलं तर अलाव ॲक्सेस करायचा. मग इथे खाली काहीतरी प्रोग्रेस चालू आहे असं दिसतं. ही प्रोग्रेस चालू आहे म्हणजेच काय असतं, तुमचं ॲप्लिकेशन तो बिल्ड करतोय, म्हणजे या डार्ट कोडचं रूपांतर तो HTML CSS जावास्क्रिप्टमध्ये करतोय सध्या. आणि त्या ज्या काही फाईल्स असणार त्या इकडे येणार आणि ॲटोमॅटिक क्रोममधून ती वेबसाईट ओपन होणार. म्हणजे ह्या डार्ट कोडचं रूपांतर त्याने वेबसाईटमध्ये केलं. आणि जर अँड्रॉइड ॲपमध्ये जर त्याचं रूपांतर करायचं असेल तर ते कसं करायचं ते पण तुम्हाला पुढे दाखवतो. आता त्याने वेबसाईटमध्ये रूपांतर केलेलं आहे आणि इथे आता ही वेबसाईट ॲटोमॅटिक ओपन होणार आहे. जर ही ओपन झाली नाही तर काय करायचं, जरा हे पुढे मागे करायचं असं किंवा मॅक्झिमाइज करायचं, मग दिसते. मग इथे बघा उजव्या बाजूला प्लस बटन आहे, याला मी क्लिक करणार तसं इथे काउंटर वाढत जातोय. बरोबर. अशा टाईपचं एक बेसिक ॲप्लिकेशन त्याने आपल्याला बनवून दिलेला आहे. हा त्याचा इकडे कोड आहे पाठीमागे. कळलं. फर्स्ट टाइम जेव्हा तुम्ही फ्लटर ॲप्लिकेशन क्रिएट करता तेव्हा बाय डिफॉल्ट हा कोड असतो. इथे प्लस केल्यानंतर इथला काउंटर वाढत जातो. कळलं. आता हेच ॲप्लिकेशन मला रन करायचं आहे ॲज अ अँड्रॉइड ॲप म्हणून. मग मी काय करणार, इथे मला मोबाईल कुठे दिसत नाही आहे. बरोबर. मग इथे जाणार डिव्हाइस मॅनेजरमध्ये. मग इथे मीडियम फोन म्हणून आहे. हा काय आहे तर एक इम्युलेटर आहे. इम्युलेटर म्हणजे व्हर्च्युअल फोन असतो. इथे मी प्ले बटनला क्लिक करतो. हा जो इम्युलेटर असतो हाच जास्त मेमरी खातो. कळलं. त्याच्यामुळे बाकी वॉलपेपर वगैरे काय रंगीत लावू नका किंवा वॉलपेपर इफेक्टिव्ह किंवा ॲनिमेटेड ठेवू नका, ते सांगतो ते याच्यासाठी. जर तिकडे ॲनिमेशनसाठी प्रोसेसिंग पॉवर वाया गेली तर इम्युलेटर एकदम स्लो चालणार. आता आपण साधा वॉलपेपर वगैरे पाठी ठेवलं आहे, काही ॲनिमेशन इफेक्ट लावले नाही आहेत, तरी पण हा इम्युलेटर 8 GB रॅम असून i5 प्रोसेसर असून किती हळूहळू चालू होतो तो बघा. म्हणजे ह्याला जास्त पॉवर लागते. आणि जर तुम्ही काहीतरी ॲनिमेटेड इफेक्ट वगैरे दिलात वॉलपेपरला मागे डेस्कटॉपला आणि तर तो आणखी स्लो चालणार. त्यामुळे तुमच्या ज्या काही फाईल्स असणार तर डेस्कटॉपवरती ठेवू नका. डॉक्युमेंट्स फोल्डरमध्ये तुमच्या नावाचा फोल्डर बनवा आणि त्याच्यामध्ये तुमच्या फाईल्स ठेवा. बघा प्ले बटनला क्लिक करून बराच वेळ झाला, अजून हा ओपन झालेला नाही, पण तो होणार हळूहळू ओपन. आणि तो ओपन झाल्यानंतर इथून आपण याच्यामध्ये त्याचं नाव दिसणार आहे, या इम्युलेटरचं नाव दिसणार, फोनचं नाव दिसणार, ते आपण सिलेक्ट करणार आणि या रन बटनला क्लिक करणार. मग तो अँड्रॉइडवरती रन होणार. जशी त्याने ह्या कोडची वेबसाईटमध्ये रूपांतर केलं, जसं त्याने या कोडचं वेबसाईटमध्ये रूपांतर केलं, तसंच या कोडचं तो अँड्रॉइड ॲपमध्ये रूपांतर करणार. कळलं का. हे बघा आता कनेक्टिंग टू इम्युलेटर असं आलं.
मग इथे बघा मोबाईल स्विच ऑन होताना असंच येतं ना काहीतरी, कंपनीचं नाव वगैरे येतं मोबाईल स्विच ऑन होताना, तसं हे आलं. तर नुकताच हा स्विच ऑन झाला. इम्युलेटर चालू असताना डायरेक्ट बंद केलात की पुढच्या वेळेला इम्युलेटर चालू होणार नाही. सगळा अँड्रॉइड स्टुडिओ अनइन्स्टॉल करून पुन्हा इन्स्टॉल करावा लागेल तुम्हाला, कळलं? त्याच्यामुळे इम्युलेटर चालू असताना डायरेक्ट बंद करू नका. इम्युलेटर बंद करण्याची प्रोसिजर कशी आहे, डिव्हाइस मॅनेजरमध्ये जाऊन इथे जे प्ले बटन होतं ते परत इथून स्टॉप करायचं आणि ते पूर्णपणे स्टॉप झाल्यानंतरच अँड्रॉइड स्टुडिओ क्लोज करायचा. आता सगळं तुम्हाला इन्स्टॉल करावं लागेल. इम्युलेटर इथे लोड होत आहे, थोडा वेळ घेणार तो. बघा आता इथे क्रोम, एज आणि विंडोज असे 3 ऑप्शन होते. आता इथे काय वाढला आहे, मीडियम फोन असा वाढला आहे. म्हणजे हा काय आहे, इम्युलेटर आहे तुमचा. मग मी याला क्लिक करणार आणि या प्ले बटनला क्लिक करणार, पण इथे जरा वॉलपेपर येऊ दे याचा, मग करूया. बघा वॉलपेपर आलेला आहे. आता मी इथे रन बटनला क्लिक करतो. मग मगाशी फ्लटरने या डार्टमध्ये लिहिलेल्या कोडचं रूपांतर HTML CSS जावास्क्रिप्टमध्ये केलं. तसंच आता फ्लटर काय करणार, डार्टमध्ये हा लिहिलेला जो कोड आहे त्याचं रूपांतर अँड्रॉइड ॲपमध्ये करणार. म्हणजेच त्याचं रूपांतर जावामध्ये करणार, जे अँड्रॉइड ॲप डेव्हलपमेंट करण्यासाठी वापरली जाते. आणि ते ॲप या इम्युलेटरमध्ये इन्स्टॉल केलं जाणार. आणि तुम्ही म्हणाला इम्युलेटर जर एवढा वेळ लावत असेल तर कंटाळणार तुम्ही. ह्याच्यावरती पर्याय काय आहे, तुमचा मोबाईल जोडायचा. USB वायर आहे ना, USB कॉर्ड चार्जरला लावता ती. रन कसं करायचं, इथे मोबाईलचं नाव सिलेक्ट करायचं आणि रन बटनला क्लिक करायचं. हां, तुम्ही रिअल डिव्हाइस कसं जोडणार, जो मोबाईल आहे त्याची जी चार्जिंगची कॉर्ड असते ती तुमच्या CPU ला जोडायची. लॅपटॉप असेल तर लॅपटॉपच्या USB पोर्टला जोडायची. लॅपटॉप किंवा CPUच्या USB पोर्टला जोडल्यानंतर मोबाईलमध्ये डेव्हलपर्स ऑप्शन ऑन करावे लागतील. जे तुमचा मोबाईल आहे त्याला डेव्हलपर मोडमध्ये न्यावं लागेल. तर कसं न्यायचं, तर ते कंपनी वाईज जरा ऑप्शन बदलतो. बऱ्याचशा फोनमध्ये सेटिंग्समध्ये अबाउट नावाचा ऑप्शन असतो, अबाउट फोन किंवा अबाउट. त्याच्या आतमध्ये जायचं आणि तिथे बिल्ड नंबर हा ऑप्शन मिळतो किंवा व्हर्जन म्हणून ऑप्शन मिळतो. त्याच्यावरती 9 वेळा टॅप करायचं. मग तुम्ही डेव्हलपर मोडला जाता. मग एक एक्स्ट्रा ऑप्शन येतो तिथे की USB डिबगिंग ऑन करा. मग तो USB डिबगिंग ऑप्शन ऑन करायचा आणि इन्स्टॉल फ्रॉम USB हा ऑप्शन ऑन करायचा. हे केल्यानंतर तुमचा मोबाईल आहे तो या लिस्टमध्ये दिसेल आणि मग तुम्ही प्ले केल्यानंतर मोबाईलमध्ये इन्स्टॉल होणार. म्हणजे इम्युलेटरपेक्षा मोबाईलमध्ये जरा फास्ट इन्स्टॉल होतं. मग हे सुद्धा आपण करून बघणार आहोत, पण आधी हे बघूया, इम्युलेटर बघूया. इथे खाली म्हटलंय रनिंग ग्रॅडल टास्क असेंबल डिबग. रनिंग ग्रॅडल टास्क असेंबल डिबग याचा अर्थ काय आहे, तो ॲप्लिकेशन तुमचा सध्या बिल्ड करतोय.
बिल्ड करून झालं की इथे खाली तो काय म्हणणार, इन्स्टॉलिंग APK असं म्हणणार. म्हणजे विंडोजची जशी इन्स्टॉलेशनची फाईल EXE असते तशी अँड्रॉइडची काय असणार, APK. आणि APK फाईल तो इन्स्टॉल करणार. इथे इन्स्टॉलिंग APK आल्यानंतर समजायचं की थोड्याच वेळात ॲप्लिकेशन इथे तुम्हाला दिसणार रन झालेलं. तर येऊ द्या आधी इन्स्टॉलिंग APK. फर्स्ट टाइम आपण रन करतो आहोत म्हणून एवढा वेळ लावतोय. पुढच्या वेळेला तो पटापट करणार. एकदा त्याला सवय लागली की होणार पटापट.
बघा आता इथे काही लाईन्स वाढलेल्या आहेत. काय आलं? चेकिंग लायसन फॉर पॅकेज NDK, त्याच्यानंतर लायसन फॉर पॅकेज NDK, प्रिपेरिंग इन्स्टॉल NDK वगैरे वगैरे. इन्स्टॉलिंग APK आलं पाहिजे इथे, मग समजायचं की ॲप याच्यामध्ये इन्स्टॉल व्हायला सुरुवात झाली आहे. जर हा इम्युलेटर व्यवस्थित मोठा दिसला पाहिजे तर इथे वरती 3 डॉट्स आहेत, त्याला क्लिक करायचं इथे आणि व्ह्यू मोडमध्ये फ्लोटवरती क्लिक करा, फ्लोट, आणि तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा इम्युलेटर इथे सेपरेट स्क्रीनमध्ये ठेवा. असू दे, याच्या लेक्चरमध्ये आहे, मग जातो. हॅलो, हां, फोन केलेला? हां 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 मी याला होतो, लेक्चरमध्ये होतो. ठीक आहे, ठेवतो. ते बघा आता तिथे काय आलं? प्रिपेअरिंग इन्स्टॉल अँड्रॉइड SDK बिल्ड टूल्स. कळलं ना? हे आलं म्हणजे समजायचं आता लवकरात लवकर इथे आता ॲप इन्स्टॉल होणार. पहिल्यांदाच आपण इन्स्टॉल केला आणि पहिल्यांदाच हे रन करतो तेव्हा तो वेळ घेतो, मग पुढे पुढे होणार पटापट.
ते बघा तिकडे आता ॲप लॉन्च झालेला आहे. ही पहिली येते ती स्प्लॅश स्क्रीन. मग स्प्लॅश स्क्रीनचा आयकॉन वगैरे तुमचा स्वतःचा आयकॉन द्यायचा असेल, तुमच्या कंपनीचा लोगो द्यायचा असेल किंवा तुमच्या कस्टमरच्या कंपनीचा लोगो द्यायचा असेल तर ते कसं द्यायचं हे तुम्हाला पुढे पुढे शिकवणार आहे. आणि इथे प्लस बटनला क्लिक केल्यानंतर काय होतं आहे, इथे काउंटर वाढतोय. कळलं? हे आता इम्युलेटरवर रन झालेलं आहे. मग आता ह्याच्यात तुम्हाला काहीतरी चेंज करायचं आहे. समजा इथे वरते काय दिसतं, फ्लटर डेमो होम पेज, बरोबर. मग हे ॲप्लिकेशनचे 3 पार्ट असतात. फ्लटर ॲप्लिकेशनमध्ये 3 पार्ट असतात. हा जो संपूर्ण स्क्रीनचा भाग असतो याला काय म्हणतात स्कॅफोल्ड. त्याच्यात 3 भाग असतात स्कॅफोल्डमध्ये. हा जो वरचा असतो त्याला काय म्हणतात ॲप बार. काय म्हणतात त्याला? ॲप बार. कळलं? इकडे खाली असतं याला काय म्हणतात फ्लोटिंग ॲक्शन बटन. काय म्हणतात? फ्लोटिंग ॲक्शन बटन. आणि हा जो मधला पार्ट असतो याला काय म्हणतात बॉडी. काय म्हणतात? बॉडी. हे महत्त्वाचे 3 पार्ट. याच्या व्यतिरिक्त अजून पार्ट असतात. म्हणजे इथे मेन्यू बटनला क्लिक केल्यानंतर डाव्या बाजूने ड्रॉवर होतो ओपन, ज्याच्यामध्ये मल्टिपल मेन्यू बटन्स असतात वगैरे वगैरे. त्याचप्रमाणे बॉटम शीट पण असते, ते आपण पुढे जाऊन बघणार आहोत. सध्या आपण इथे हा ॲप बार आहे. ॲप बारचं टायटल जर मला चेंज करायचं असेल तर मी कसं करणार, हे कमेंट्स वगैरे आहेत ते आपण निग्लेक्ट करू शकतो. ते इथे बघा ॲप बार दिसणार तुम्हाला कुठेतरी लिहिलेलं. ॲप बार. मग ॲप बार मधलं हे जे टायटल आहे ते मला चेंज करायचं आहे. तर मी इथून समजा काहीतरी चेंज केलं, माय फर्स्ट ॲप असं लिहिलं. आणि हे ॲप्लिकेशन मला रन करायचं आहे. मग आता इम्युलेटरवरती रन करायला परत एवढं 15 मिनटं थांबणार का? नाही. मग त्याच्यासाठी इथे शॉर्टकट आहे बघा वरती, हॉट रिलोडचा ऑप्शन आहे. याच्यावरती क्लिक केलं की लगेच हे जे चेंजेस आहेत ते इकडे रिफ्लेक्ट होणार. कळलं? कळलं का? ह्याचा बॅकग्राऊंड कलर समजा मला बदलायचा आहे. कलर्स डॉट कुठला कलर, ते हे वेगवेगळे कलर आले. याच्यातला जो कुठला कलर पाहिजे तो मी इथून देणार. Ctrl+S दाबला म्हणजेच काय, मी हॉट रिलोड केलं असा याचा ऑप्शन होतो, असा याचा अर्थ होतो. माय फर्स्ट ॲप याचा जो टेक्स्ट कलर आहे तो मला व्हाईट करायचा आहे. हे जे टेक्स्ट आहे इथे दिलेलं त्याला मी समजा इथे काय केलं, कलर मला द्यायचा आहे ना. मग स्टाईल, हे तुम्हाला शिकवणार इथे हे कसं काय काय द्यायचं ते. इथे मला काय द्यायचं आहे, व्हाईट कलर द्यायचा आहे. Ctrl+S दाबला तर इथे हा रिफ्लेक्ट झाला. कळलं? कोड एडिट कसा करायचा आणि त्याचं आउटपुट कसं बघायचं ते कळलं. मग ह्याच्या आतमधलं हे कोडिंग कसं करायचं हे तुम्हाला शिकवणार आहे. डार्ट प्रोग्रामिंग लँग्वेज आहे ही. फक्त तुम्हाला आता हे दाखवलं की या डाव्या बाजूला स्ट्रक्चर असतं फाईलचं, हे मध्येच काय असतं एडिटर असतो, याच्यामध्ये आपण कोड एडिट करतो. आणि Ctrl+S दाबल्यानंतर किंवा या बटनला वरच्या बटन हॉट रिलोड बटनला क्लिक केल्यानंतर ते जे चेंजेस आहेत ते इम्युलेटरमध्ये किंवा त्या ब्राउझरवरती रिफ्लेक्ट होतात. कळलं? आता इम्युलेटर बंद करायची प्रोसेस कशी आहे ती बघा. इम्युलेटर बंद करायची प्रोसेस, तर इथे पहिले डिव्हाइस मॅनेजरमध्ये जायचं आणि इथे स्टॉप करायचं. आधी इम्युलेटर स्टॉप करायचा. शटिंग डाऊन आहे म्हणजे क्रिया अजून चालू आहे, पूर्णपणे शटडाऊन होईपर्यंत थांबायचा इम्युलेटर. इथून जरी गेला तरी इथे क्रिया चालू आहे, हे होईपर्यंत थांबायचं. बघा थांबलं, झालं. हे झाल्यानंतर इथे जर तुमचं रनिंग ॲप असेल तर ते स्टॉप करायचं. कळलं? हे स्टॉप करायचं, हे स्टॉप करायचं आणि नंतर तुम्ही अँड्रॉइड स्टुडिओ इथून क्लोज करू शकता. अशा प्रकारे सेफली तुम्ही अँड्रॉइड स्टुडिओ क्लोज करू शकता. आणि जर तुम्ही इम्युलेटर चालू असताना क्लोज केला किंवा लाईट गेल्यामुळे अचानक बंद झाला तर पुढच्या वेळेला इम्युलेटर परत चालू होण्याचे चान्सेस कमी. सगळा अँड्रॉइड स्टुडिओ फुल्ली अनइन्स्टॉल करून परत इन्स्टॉल करून झाला तरी पण होत नाही कधी कधी तो सॉल्व प्रॉब्लेम. पूर्ण विंडोजचा सेटअप फॉर्मॅट मारून परत इन्स्टॉल करावा लागतो, असं सुद्धा बऱ्याचदा होतं. त्याच्यामुळे अँड्रॉइड स्टुडिओ बंद करताना काळजीपूर्वक करा. ॲप्लिकेशन स्टॉप करायचा आणि इम्युलेटर स्टॉप करायचा आणि त्यानंतरच अँड्रॉइड
स्टुडिओ बंद करायचा. मग आता जेवढं तुम्हाला दाखवलं इन्स्टॉलिंगपासून जे डिफॉल्ट ॲप आलं ते ब्राउझरमध्ये रन करून बघितलं आणि अँड्रॉइड स्टुडिओ ब्राउझरमध्ये रन करून बघितलं आणि इम्युलेटरमध्ये रन करून बघितलं. एवढं तुम्ही करून बघा.